मी इथे आलो होतो शूटिंग ते त्यावेळी त्यांची भेट झाली होती आम्हाला की आता हा माणूस ND स्टुडिओ त्यांनी उभारलाय हे त्यांच्याकडे पाहून वाटतच नव्हतं. इतका साधा सरळ माणूस. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे कर्जतमधल्या ND स्टुडिओमध्ये. त्यानिमित्ताने आज ND स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कसे आहात? मी छान आहे. फॅम टूर साठी मी ND स्टुडिओ कर्जत मध्ये आलो आहे. किती वर्षांनी आलात सर? तरी खूप वर्षांनी, बऱ्याच वर्षांनी, की महेश कोठारेंचा ते 3D पिक्चर होता तो केला होता आम्ही इथे. तर त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. एक वेगळे इमोशनल काय म्हणतात त्याला अटॅचमेंट आहे वास्तूशी म्हणा किंवा या जागेशी. नितीन देसाईने फार मोठं स्वप्न बघितलं होतं त्यावेळी, पण काही दुःखद घटना घडली आणि ते आता नाही आहेत आपल्यामध्ये. पण आता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे आणि ती महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. त्यामुळे त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे 25 ते 31 या दरम्यान काहीतरी ते कार्निवल होणार आहे. तर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की तुम्ही या कार्निवलमध्ये सहभागी व्हा. स्वादिष्ट जेवण मिळणार आहे, मौज मजा मस्ती करायला तुम्हाला इथे मिळणार आहे. तर हे कार्निवल आपण यशस्वी करायचं आहे. ते 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान होणार आहे. येस, आणि मला वाटतं हे कार्निवल सुद्धा असं पहिल्यांदाच घडतंय की कोणत्या तरी सेटसाठी किंवा त्या एरियामध्ये हे कार्निवल घडतं. आणि हे पहिल्यांदा म्हणजे ND स्टुडिओ तर सगळ्यांना माहिती आहे की हे थीम पार्क आहे पहिलं भारतामधलं, पण कार्निवल सुद्धा पहिल्यांदा होतं. हो, आणि ते ही काय म्हणतात त्याला, हा जो प्रकार आहे कार्निवलचा ती एक वेगळी प्रकार आणि तो लोकांना की आतापर्यंत आपण बघत आलो आहोत कार्निवल, पण हे प्रत्यक्ष करण्याची प्रत्येकाला संधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असण्याची, सहकार्य करण्याची, मौज मस्ती करण्याची. ते म्हणून तर माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी इथे या आणि मजा करा. येस, आणि हे फक्त कार्निवल नाही आहे, इथे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत, वेगवेगळे गेम्स आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे इथे तुम्ही या आणि या सगळ्या गोष्टी अनुभवा. आणि मला असं मगाशी कळलंय की आता लवकरच हा पूर्ण सगळा स्टुडिओ सगळ्यांसाठी ओपन होणार आहे बघायला. टुरिझमसाठी होणार. त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठला तरी स्टुडिओ टुरिझमसाठी व्हावा. की आता आम्ही करतो, चित्रपटात कामं करतोय, मोठमोठे सेट उभारले जात आहेत, पण ते ॲक्च्युली काय आहे, ते कसं आहे, कसं होतं, शूटिंग कसं होतं, ते सेट कसे बनवले जातात, कसे मोठे मोठे सेट्स आहेत, त्याचं एक क्रेज असते लोकांना. तर ती प्रत्यक्ष पाहण्याची संधी या ND स्टुडिओद्वारे जे होणार आहे, सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. हे फार मोठं काम आहे सरकारचं. त्यामुळे आपल्याला त्यांचं सहकार्य करायला पाहिजे आणि ते उचलून धरलं पाहिजे असं वाटतं. तर ज्यावेळेस तुम्ही इथे आला होतात पहिल्यांदा शूटला काही वर्षांपूर्वी, त्यावेळेस जसं तुम्ही आता म्हणाल की प्रत्येकाला त्या सेटची एक उत्सुकता असते आणि इथले सेट्स तर खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आणि ते तिथे ठेवलेले सुद्धा आहेत तसेच्या तसे. पहिल्यांदा इथे आल्यानंतर तुम्ही एक काय साधारण इथे काय काय तुम्ही बघायला गेला असेल, त्या आठवणी काय? म्हणजे कसं तर सांगू ना, मी अवाकच झालो, कारण अशा प्रकारचा भव्य दिव्य सेट उभारून स्टुडिओ तयार केलेला आहे ही मोठी घटना आहे. आणि आपल्याला एक उत्साह निर्माण झाला बघून. असं वाटलं की अरे वा, की हे काहीतरी भव्य दिव्य घडलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हे असंच पूर्ण व्हावं आणि याला काहीतरी काय म्हणतात त्याला एक स्वरूप यावं, एक छान प्रकारची एक वास्तू इथे निर्माण व्हावी, चांगली मोठी मोठी शूटिंग्स व्हावीत. पण मध्यंतरीच्या काळात थोडंसं बॅकआउट झालं, पण आता पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सरकारने याची जबाबदारी घेतल्यामुळे आता पुन्हा ते स्वप्न पूर्ण नक्की होणार आहे. त्यामुळे हे आता ND स्टुडिओ हे नितीन देसाईंचं स्वप्न राहिलं नाही आहे, आता ते प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेचं झालेलं आहे. तर त्यामुळे ते थोडंसं आम्हाला आम्ही फिलिंग्ज आहेत, इमोशनल अटॅचमेंट झालेली. नितीन सरांबरोबरच्या तुमच्या आठवणी काय? पहिल्यांदा भेटला होतात? मी इथे आलो होतो शूटिंग त्यावेळी त्यांची भेट झाली होती आम्हाला की आता हा माणूस ND स्टुडिओ त्यांनी उभारलाय हे त्यांच्याकडे पाहून वाटतच नव्हतं. इतका साधा सरळ माणूस, डाऊन टू अर्थ म्हणतात ना आपण, जमिनीवर असलेला माणूस. त्यावेळी आम्हाला त्यांचा परिचय झाला आणि त्या माणसाने खूप कष्ट करून गरिबीतून वर येऊन हा एवढा मोठा स्टुडिओ उभा केला.
आता काय कारण घडलं मला माहिती, त्याचं त्यांना माहिती, पण खूप दुःखद घटना घडली. पण आता ते सगळं दुःख विसरून जाऊन आपल्या नव्याने उभारणी करायची आहे. आणि त्यांचं स्वप्न मी ते जिथे कुठे असतील नितीन देसाई, त्यांना खूप बरं वाटत असेल असं मला मनापासून वाटतंय. फार छान वाटलं सर गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.